आयुर्वेदामध्ये स्वेद म्हणजेच घाम हा मेद धातूचा मल म्हणून सांगितलेला आहे. म्हणजे जर शरीरामध्ये मेदाचे प्रमाण वाढले तर शरीरामध्ये घामाचेही प्रमाण वाढते. मॉडर्न सायन्स नुसारही स्वेट ग्लँड्स ह्या दोन प्रकारच्या सांगितलेल्या आहेत. ॲक्रिन आणि ॲपोक्राइन ग्लँड्स अशा ह्या दोन प्रकारच्या स्वेट ग्लँड्स असतात. त्यापैकी ॲपोक्राइन ग्लँड्स ह्या त्वचेखालील फॅटी लेअर मध्ये असतात. जर हा त्वचेचा फॅटी लेअर वाढला तर ह्या ॲपोक्राइन ग्लँड्स मधनं सिक्रीट होणारा घाम जास्ती प्रमाणामध्ये येतो आणि हा घाम हा अतिशय चिकट असतो आणि म्हणूनच ॲपोक्राइन ग्लँड्स तेव्हाच जास्ती ऍक्टिव्ह होतात ज्या वेळेला तुमच्या शरीरामध्ये मेदाचे प्रमाण जास्ती असते. दैनंदिन आयुष्यातही तुम्ही असे बघत असाल की जे व्यक्ती स्थूल आहेत किंवा ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये मेदाचे प्रमाण जास्ती आहे त्यांना घाम खूप जास्ती प्रमाणामध्ये येतो.